त्याबरोबरच वाशिम जिल्ह्याचा पारा चढता असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मागील आठवड्याभरापासून तापमान 42 अंशांवर गेलंय, तर काल वाशिमचा पारा 43.6 अंश सेल्सिअस इतका राहिलाय। वाशिम विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाचा तप्त शहर ठरलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी किशोर गोमाशे यांच्याकडे। किशोर, वाशिम मध्ये उन्हाचा पारा वाढताना दिसून येतोय, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। काय परिस्थिती आहे तिथे आता? वाशिम प्रचंड तप्त असं शहर झालंय। मागील आठवड्यापासून जो तापमान आहे, पारा जो आहे तो 42 अंशाच्या वर गेला आहे। तसेच काल जे तापमान आहे ते 43.6 अंश सेल्सिअस एवढं आहे आणि पुढील काही दिवस हे जे तापमान आहे ते वाढणारच आहे। मात्र जे काही नागरिक आहे हे या वाढत्या उन्हामुळे प्रचंड हवालदिल झाल्याचं दिसत आहे। प्रशासनानं आवाहन जरी केलं असलं तरी नागरिक मात्र जे काही आवश्यक काम आहे तेव्हा त्यासाठी बाहेर पडताना दिसत आहे। यासाठी जे काही प्रशासनानं आवाहन केलं त्याकडे नागरिकांना दुर्लक्ष करू नये, कारण उष्माघाताचे रुग्ण दरदिवशी वाढत आहे। असं जरी असलं प्रशासन। बरं, तर धन्यवाद किशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वर्ध्यामध्ये देखील गेल्या आठवडाभरापासून सतत तापमान वाढतंय। वर्ध्याचा पारा 44 अंशांवर गेला असून आज पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। येत्या मे महिन्याच्या तापमानाचा धसका आतापासूनच नागरिकांनी घेतल्याचं दिसून येतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडे। नरेंद्र, आपण बघतोय की वर्ध्यामध्ये देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलंय। उष्णतेचा येलो अलर्ट वर्ध्यामध्ये जारी करण्यात आलाय। नागरिक कशा प्रकारे वर्ध्यामध्ये काळजी घेतात? बरोबर आहे। गेल्या 8 दिवसापासून वर्ध्यामध्ये ऊन जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात तापायला लागलेलं आहे आणि 5 वर्षाचा आपण जर ताळमेळ जर बघितला तर गेल्या 2020 पासून जर 26 पर्यंत जर आपण जर एक तफावत बघितली तर सतत एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर ते 44 पर्यंत तापमान गेल्याचं आढळून आलं आहे। एकंदरीतच आता वर्धा जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात विकास कामं जी झाली आहे, वर्ध्याच्या आजूबाजूला जे मोठी जी रोड झालेली आहेत, सिमेंटीकरण झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समृद्धी आणि तुळजापूर मार्ग जो आहे तो बनवण्यात आला आहे आणि या मार्गावर जे असणारी जे 4000हून अधिक जी झाडं आहे ती तोडल्या गेली आहे आणि लहान मार्गावरची सुद्धा झाडं जी आहेत ते मोठ्या प्रमाणात तोडल्या गेली आहे आणि सिमेंटचे जे मार्ग आहेत ते मोठ्या प्रमाणात तापत असल्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या तापमानात सुद्धा या तापमानाचा जो भर जी आहे ती पडलेली आहे। तसेच युवनी स्टील आहे, संगम आहे, या कंपन्यांचं जे होणारं प्रदूषण आहे त्यामुळे सुद्धा वर्धेच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता गेल्या आठवड्याभरापासून जे वर्ध्यामध्ये तापमान वाढलेलं आहे याचा परिणाम जो आहे तो सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागलेला आहे। त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट मोडवर येत जिल्ह्यातील जे 37 सरकारी जे दवाखाने आहे या ठिकाणी उष्माघात कक्ष सुद्धा सुरू केलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांनी 12 ते 4 या वेळामध्ये जर काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं, नाहीतर आपण घरातच सुद्धा राहून आपली जी कामं आहेत ती आटोपती घ्यावी, असा आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे काल जिल्हा प्रशासनाकडून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली होती। 1 दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे, मात्र आजचं जे तापमान आहे 44 अंशावर गेलेलं आहे आणि आज उद्याचं सुद्धा तापमान वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन जे आहे तर ते उद्या आणि परवा किंवा वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करते का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। निश्चितच नरेंद्र, मोठ्या प्रमाणात आपण बघतोय वर्ध्यामध्ये तापमान वाढलेलं आहे आणि या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नरेंद्र, धन्यवाद वर्ध्यातून ग्राउंड रिपोर्ट दिल्याबद्दल।